आज आम्ही दिवसभरात एवढे सगळे पदार्थ बनवले, 6 पदार्थ बनवून झालेले आहेत. चला तर मग ह्या सगळ्याची रेसिपी पाहूया. पहिला आता बेसनाचा लाडू करणार आहे. डाळीचं पीठ मी चांगलं खरपूस भाजून घेतलेलं आहे. मग त्यामध्ये मी अर्धा वाटी तूप घातलेलं आहे, साजूक तूप, आणि ते चांगलं मेल्ट होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. मग ते 15 ते 20 मिनटं थंड होण्यासाठी ठेवून दिलं होतं. आणि ते थंड झाले की मग मी त्यात आता पिठी साखर टाकते. पिठी साखर मी चांगली चाळून घेतली आहे. तुम्ही पिठी साखरेचं प्रमाण थोडं जास्त पण घेऊ शकता, तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर. आमचे तर जास्त गोड खातात म्हणून मी थोडं जरा जास्त प्रमाण घेतलेलं आहे. आणि त्या साईडला मग मी करंजी पण करते आहे. आणि माझी पिठी साखर चाळून झालेली आहे. आणि मी आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेणार आहे. माझं आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे. आणि माझं बेसनाच्या लाडूचं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे. तुपाचं पण प्रमाण मी बरोबर घेतलं आहे आणि साखरेचं पण प्रमाण बरोबर झालेलं आहे. आता मी लाडू वळायला घेणार आहे. तुम्ही बघू शकता माझे लाडू पण चांगले वळले जात आहेत. माझे बेसनाचे लाडू बनवून झालेले आहेत. दुसरे मी आता रव्याचे लाडू बनवायला घेणार आहे. मी अर्धा वाटी तूप टाकलेलं आहे. त्यामध्ये मी भाजलेला रवा टाकणार आहे 1 वाटी. आणि ते आता चांगलं परतून घेणार आहे. रव्याच्या लाडूला सगळं साखरेचं आणि तुपाचं प्रमाण एकदम परफेक्ट घ्यायचं, नाही तर लाडू वळलाच जाणार नाही. मी अर्धा वाटी तूप थोडं साईडला ठेवलेलं आहे, कारण लाडू वळताना आपल्याला खूप लागणार आहे. मी आता रव्यामध्ये पिठी साखर घालणार आहे. पिठी साखर मी चाळून घेणार आहे. पिठी साखर चाळून झालेली आहे. आता मी हे सगळं मिक्सचर एकजीव करून घेणार आहे आणि थोड्या वेळासाठी थंड करायला ठेवणार आहे. ही गरम ह्याच्यातच पिठी साखर टाकलेली आहे. 15 ते 20 मिनिटासाठी ठेवणार आहे. रवा आता थंड झालेला आहे. तो आता मी मिक्सरमधून काढून घेणार आहे. मी
बारीक करून घेतलेला आहे रवा आणि त्यावर मी आता विलायची पावडर आणि आता आपले सगळे लाडू करंजी सगळे तयार आहे. मम्मीने कापण्या पण केलेल्या आहेत. शंकरपाळी मम्मीने चकले 2 प्रकारचे केले होते, एक हिरव्या मिरचीची आणि एक लाल तिखटाची. आणि अनारसे पण केलेले आहेत. आणि चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.